आणि आता अधिवेशनामध्ये काय घडतंय तर त्या संदर्भातल्या काही टॉपनेन आपण बातम्या बघूयात। कामांना स्थगिती देण्यासाठी मी उद्धव ठाकरे नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर ही टीका। काही झालं की फडणवीसांनी शिंदेच्या प्रोजेक्टला स्थगिती दिली, ही एक पेड बातमी झालेली आहे। पहिल्यांदा लक्षात ठेवा, स्थगिती देण्याकरता मी उद्धव ठाकरे नाही आहे। सत्तेसाठी 2019ला हिंदुत्व सोडलेल्यांनी छत्रपतींशी तुलना करणं अयोग्य आहे। टुरिस्ट म्हणून येतात आणि सभागृहाबाहेर आरोप करून जातात। नाव न घेता शिंदेंचा विधान परिषदेत उद्धव ठाकरेंवर निशाणा पाहिजे आणि म्हणून या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांचा अपमान करणाऱ्या पिलावळ्याची वळवळ सुरू आहे आणि म्हणून ही वळवळ बंद केली पाहिजे। सत्ताधाऱ्यांचा अनिल परबांविरोधात विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन। परबांकडून छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान, माफी न मागितल्यास निलंबन करावं, दरेकरांची मागणी आहे। छत्रपती संभाजी महाराजांपेक्षा अनिल परब मोठा नाही किंवा कोणीच मोठं नाही। या महाराष्ट्रात छत्रपती संभाजी महाराजांच्या बाबतीत कुणाचंही आम्ही ऐकणार नाही, सहन करणार नाही। महाराष्ट्रामध्ये संभाजी महाराजांचा आदर सन्मान याला छेडछाड करण्याचा कोणाला अधिकार नाही। अनिल परबांनी माफी मागावी, परबांचा कोण छळ करणार, त्यांची करणी तशी भरणी, नितेश राणेंची ही टीका। छत्रपती संभाजी महाराजांबरोबर कोणी तुलना करावी याचे काहीतरी आहे। अहो छळाची व्याख्या ह्यांनी सांगावी लोकांना। करणी तशी भरणी, हे अंगावर आलं यांच्या, करणी तशी भरणी। मी कोणाचाही अपमान न केल्यानं माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही। अनिल परब विधानावर ठाम, तर सभागृहामधील एका सदस्यानं कुत्र्याचं नाव शंभू ठेवलं, त्याची आधी माफी घ्या, परबांची मागणी आहे। शंभू राजेंचा अपमान माझ्याकडनं आयुष्यात कधी होऊ शकत नाही, हे माझं दैवत आहे। यांनी तर राज्यपालांच्या अभिभाषणात शंभू राजेंचं नाव पण छापलेलं नाहीये, त्याच्यामुळे काय सांगतायत, माफी कशाला मागा। आम्ही घरात बसून सरकार चालवत नाही, काहीही वक्तव्य करून स्वतःचा टीआरपी वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे। संजय शिरसाटांची अनिल परबांवर टीका। तुलना औरंगजेबाबरोबर करणं हे स्वतःला संभाजी महाराज समजायला लागलेत ना। अहो, सरकार हे जनतेचं आहे, जनतेसाठी काम करतंय आणि अख्खे महाराष्ट्र जाणतो की आम्ही जे काय काम करतोय ते प्रामाणिकतेने करतोय। घरात बसून सरकार चालवत नाही आम्ही। महाराजांसोबत तुलना करण्याची परबांची लायकी नाही, परबांवर कायदेशीर कारवाई व्हायलाच पाहिजे। संजय गायकवाडांचा आक्रमक पवित्रा। अनिल परब म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाची धूळ पण नाही। तुमची अवकात नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबरीने तुम्हाला तुलना करायची, तुमची लायकी नाहीये की ईडीने वगैरे माझा छळ केला म्हणजे औरंगजेबाच्या अत्याचाराला काय तुम्ही ईडीची उपमा देऊन राहिले का? धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला की नाही, मुंडेंच्या राजीनाम्याची माहिती सभागृहात दिली नाही। मुंडेंच्या राजीनाम्यावरून विरोधक आक्रमक झाले। शहाजी महाराजांच्या बाबतीत राजमाता जिजाऊ, शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या बाबतीत बोलण्याचं धाडसच कोणी केलं नाही पाहिजे। टेबल ऑफेन्सचा कायदा त्यांनी पास करावा। किमान धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला की नाही, मुंडेंच्या राजीनाम्याची माहिती सभागृहात दिली नाही। मुंडेंच्या राजीनाम्यावरून विरोधक आक्रमक।